मित्रांनो, आज मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती देणार आहे. ॲक्च्युली मी ही माहिती सगळ्यात सुरुवातीला देणार होतो, पण मला असं वाटलं की आधी ज्या बेसिक माहिती आहेत त्या सगळ्या द्याव्यात, त्याच्यानंतर सगळी, कारण की ही सगळ्यात महत्त्वाची आहे. हे म्हणजे शेळी पालनातलं नियोजन. म्हणजे तुमचं शेळी पालन हे प्रॉफिटमध्ये चालणार आहे का लॉसमध्ये, हे सगळं डिपेंड होतं तुमच्या नियोजनावर. तर जेवढेही माझे सबस्क्रायबर आहेत, जेवढेही माझे व्हिडिओ पाहतात, त्यांनी हा व्हिडिओ मात्र खूप लक्ष देऊन पहा. हा व्हिडिओ ज्यांना समजलं, म्हणजे ज्यांनी हे पूर्ण पॉईंट लक्षात ठेवले, त्यांचं शेळी पालन हे 100% सक्सेसमध्ये राहील, ही माझी खात्री आहे. या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आहेत: नोंद वह्याचे नियोजन कसं करायचं, शेळ्यांचं निर्जंतुकीकरण कसं करायचं, म्हणजे शेळ्यांची डिवर्मिंग कशी करायची, शेळ्यांसाठी कॅल्शियमची सोय कशी करायची, खाद्याचं नियोजन कसं करायचं, लसीकरणाचं नियोजन कसं करायचं, शेळ्यांचं नियोजन कसं करायचं, लोकांचं नियोजन कसं करायचं, म्हणजे जो कामगार वर्ग आहे, जे लोक तुम्ही शेळी पालनासाठी ठेवणार आहेत काम करण्यासाठी, त्यांचं नियोजन कसं करायचं, शेडचे नियोजन कसं करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडधंदा कसं कोणता निवडायचा, कसा निवडायचा, आणि त्या जोडधंद्याचं नियोजन कसं करायचं, आणि जोडधंदा हा निवडताना काय लक्षात ठेवून निवडायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की शेळी पालनामधलं जर प्रॉफिट तुम्हाला वाढवायचं असेल तर फक्त नियोजन आहे. शेळी पालनाचं नियोजन जर तुम्हाला व्यवस्थित करता आलं तर तुम्ही जे तुमचं शेळी पालन आहे हे तुम्ही 100% सक्सेसमध्ये नेऊ शकता. तर आता मी एक एक पॉईंट प्रत्येक पुढे सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा नोंद वह्याचं नियोजन. मी आजपर्यंत बऱ्याच शेडला व्हिजिट दिलेली आहे. मी इंडिव्हिज्युअल शेडची व्हिजिट देतो. त्या व्हिजिटमध्ये मी प्रत्येक शेडमध्ये पाहिलं, जवळपास आता मी 70 ते 80 शेड झालेत माझे व्हिजिट द्यायचे. पण एकाही शेडमध्ये मी असं पाहिलं नाही की कोणत्याच शेडमध्ये त्यांनी, म्हणजे शेळी पालन करणाऱ्यांनी नोंद वही ठेवलेली नाहीये. एकही शेडमध्ये नोंद वही नाहीये. हे नोंद वही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे. कारण की उद्या जर, म्हणजे मी ज्या पण शेळी पालनामध्ये गेलो, जेव्हाही त्यांना विचारलं वा ही शेळी गाभा किती केली, किंवा ह्या शेळीचं वजन काय, किंवा ह्या शेळीचं वजन किती होतं आणलं त्यावेळेस, त्यांच्याकडे काही उत्तरं नसतात, सर्व उडवाउडवीची उत्तरं. ज्यावेळेस आपण हा शेळीपालन हा एक बिझनेस म्हणून करतोय, तर बिझनेस सारखाच करायला पाहिजे. तर बिझनेस जसा केला जातो त्याचप्रमाणे शेळीपालन जर तुम्ही केलं तर तुम्हीच त्याच्यामध्ये सक्सेस राहू शकता. तर आता नोंद वह्याचे प्रकार लक्षात घ्या. सगळ्यात पहिली नोंद वही तुमच्याकडे पाहिजे शेळ्यांसाठी. त्याच्यामध्ये त्या शेळीचं नाव, वय आणि वजन, ज्यावेळेस तुम्ही शेळी तुमच्याकडे आणता त्यावेळेस तिचं नाव, वय आणि वजन हे त्या शेळीच्या नोंदवहीमध्ये तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे. तुमच्या ही वही सेपरेट पाहिजे. त्याच्यानंतर गाभण शेळ्यासाठी नोंदवही. आता ही गाभण शेळ्यांसाठीची जी नोंदवही आहे ही दुसरी वही येईल. त्याच्यामध्ये गाभण शेळी कोणत्या दिवशी गाभा गेली, म्हणजे शेळी आहे ही कोणत्या दिवशी गाभा गेली, तिची एक्सपेक्टेड जी डिलिव्हरी डेट आहे ती काय असू शकते, आणि तिची गाभण ज्या दिवशी गेली त्या दिवशी तिचं वजन किती होतं, आणि तिचं पुन्हा दर आठवड्याला तुम्हाला वजन करायचंय तेही त्या गाभण शेळीच्या वहीमध्येच लिहून ठेवायचंय, आणि ते दर आठवड्याला किती कसं कसं वाढतंय यावर तुमचं त्या गाभण शेळीचं नियोजन राहील. त्याच्यानंतर विलेल्या शेळ्यासाठीची नोंद वही, म्हणजे ज्या शेळ्यांनी पिल्ले दिलेत त्या पिल्ले दिलेल्या शेळ्यांसाठी एक नोंद वही मेंटेन करायची. तिच्यामध्ये त्या शेळीने केव्हा पिल्ले दिलेत, म्हणजे तुम्हाला ह्याच्याहून हे लक्षात येईल की ती शेळी परत गाभा केव्हा गेली, म्हणजे ज्यावेळेस ती शेळी दुसऱ्या वेळेस गाभा जाईल त्यावेळेस तिला जो लागणारा टाइम आहे तेवढ्या वेळातच ती गाभा गेली का, त्याच्यापेक्षा 2-3 महिने जास्त लागतात तिला गाभा जायला. जर जास्त लागत असतील तर तुमचं नियोजन चुकलेलं आहे, किंवा तिचं खाण्यामध्ये किंवा तिच्या औषधांमध्ये काही कमी जास्त होत आहे हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामुळं विलेल्या शेळ्यांची नोंदवही ही तेवढीच महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर लसीकरणासाठी एक नोंदवही करा. लसीकरणासाठीच्या नोंदवहीमध्ये तुम्ही ज्या शेळींना जे औषधं दिलेत किंवा जी लस दिलेली त्याची तारीख तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून ठेवता येईल. ह्याच्यामुळं तुम्हाला त्या शेळीला परत केव्हा लसीकरण करायचं आहे हे लक्षात ठेवणं सोपं जाईल. ह्याच्यामुळं हे लसीकरणासाठी जी लागणार नोंदवही ही पण तेवढीच महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं खरेदी विक्रीसाठीची नोंदवही, म्हणजे तुम्ही आणल्यानंतर शेळीची किंमत, म्हणजे तुम्ही जर एखादी शेळी आणली असेल तर त्यावेळेस आणलेल्या त्या शेळीची किंमत, त्याच्यानंतर तुम्ही तिचे पिल्ले विकले किंवा जे पिल्ले विकले त्याच्यामध्ये ते विक्री केलेली किंमत, ह्याच्यामुळं तुम्हाला ॲक्च्युअल नफा काढणं सोपं जाईल. त्याच्यामुळं खरेदी विक्रीसाठी एक नोंदवही सेपरेट ठेवायची. त्याच्यानंतर खाद्यासाठीची नोंदवही, म्हणजे तुम्ही जे खाद्य देणार आहात किंवा तुम्ही जे ड्रायफीड त्यांना शेळीला देणार आहात या या त्याच्यावर तुम्ही किती खर्च करताय हे तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे. त्याच्यामुळे खाद्यासाठीची नोंदवही ही महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात शेवटी इतर खर्चासाठीची नोंदवही. ह्या नोंदवहीमध्ये तुम्ही तुमच्या शेडसाठी लागणारा खर्च
किंवा तो इतर खर्चामध्ये तुमचा बरेच काही खर्च येतो. म्हणजे वेळेवर समजा तुम्हाला लाईटचे बिल, लाईटचं बिल असतं, लाईटचं बिल येतं शेडचं, त्या लाईटचं बिल आलेलं, तर ते सगळे, हे जे सगळे रेकॉर्ड आहेत, म्हणजे जे या व्यतिरिक्त, म्हणजे वरचे जे मी 6 वह्या दिल्यात ह्याच्याशिवाय जो खर्च होतोय तो या इतर खर्चासाठी जी नोंदवही केली त्याच्यामध्ये मेंटेन ठेवा. ज्यावेळेस हे तुम्ही सगळे रेकॉर्ड नोंदवताल तुमच्या त्या नोंदवहीमध्ये, त्यावेळेसच तुम्हाला खरं तुमचा प्रॉफिट किती होईल आहे, तुमचा चुका कुठे होत आहेत हे लक्षात येणं खूप सोपं जाईल. आणि म्हणजे जर समजा तुम्ही सगळ्यात सोपं उदाहरण घ्या, पहिली वही, नोंदवही, पहिली शेळ्यांसाठीची जी नोंदवही आहे. आता यामध्ये जर तुमच्याकडे वजनाचं रेकॉर्ड असेल, त्याच्यानंतर तुम्ही विलेल्या शेळ्याचं जर आठवड्याला वजन करत असणार, तर जर समजा वजन वाढत नसेल तर तुम्हाला त्याच्यासाठी जो उपाय लगेच तुम्हाला काहीतरी उपाय पुढचे स्टेप घेता येईल. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुमचं नोंद वह्याचं मेंटेनन्स हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या नोंद वह्या ज्यांच्याकडे आहेत ते त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी फक्त ते मेंटेन करावे. किंवा ज्या लोकांना या नोंद वह्याचं एक म्हणजे फॉर्मॅट पाहिजे असेल, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी हे नोंदवहीची लिंक तुम्हाला पाठवून देईल, तुम्ही त्या नोंदवह्या तिथून डाउनलोड करून घ्या आणि ह्या नोंदवह्या मेंटेन करा. नोंदवह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ज्यांना पण नोंदवह्याचे फॉर्मॅट पाहिजेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा फक्त. त्याच्यानंतर येतं दुसरं नियोजन, म्हणजे शेळ्यांचं निर्जंतुकरण. आता शेळ्यांचं निर्जंतुकरण म्हणजे डिवर्मिंग. आता हे डिवर्मिंग जे आहे त्याचे प्रकार आहेत. कोणते प्रकार? शेळीचं डिवर्मिंग एक प्रकार आहे, त्याच्यानंतर बोकडाची डिवर्मिंग, पिल्ल्यांची डिवर्मिंग आणि गाभण शेळ्यांची डिवर्मिंग. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर समजा तुमच्याकडे रेकॉर्ड मेंटेन केले, म्हणजे रेकॉर्ड मेंटेन तुम्ही नोंद वह्यामध्ये करणार, या नोंद वह्यामध्ये जर तुमच्याकडे रेकॉर्ड असेल तर गाभण शेळी कोणती हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. गाभण शेळीसाठी डिवर्मिंग हे काही ठराविक वेळेपुरतंच करावं लागतं. त्याच्यानंतर गाभण शेळीला डिवर्मिंग करता येत नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही समजा तिला जंतुनाशक दिलं तर तिचे पिल्ले हे म्हणजे गाभण्याची शक्यता जास्त होते. त्याच्यामुळे गाभण शेळीची डिवर्मिंग हे तुमच्या नोंदवहीमध्ये असलेल्या रेकॉर्डनुसारच करावी लागते. त्याच्यानंतर पिल्ल्यांची डिवर्मिंग ही दर 3 आठवड्यानंतर करावी लागते. बोकडाची डिवर्मिंग दर महिन्याला करावी लागते. आणि ज्या इतर शेळ्या आहेत त्यांची डिवर्मिंग पण प्रत्येक महिन्याला करावी लागते. डिवर्मिंग करताना एक लक्षात घ्या की जे डिवर्मिंगचं औषध तुम्ही वापरले ते औषध परत दुसऱ्या महिन्यात वापरू नका, औषध बदला. ज्यांना मेडिकल असिस्टन्स पाहिजे त्यांना मी एक नवीन फॅसिलिटी चालू केलेली आहे. 500 रुपये जर वर्षाची फीस भरली तर वर्षभर तुम्हाला 24 तास आणि म्हणजे कंटिन्युअसली, म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही कॉल केला तरी तुम्हाला जे औषधं कोणते वापरायचे त्याच्या संदर्भातला जो सल्ला आहे तो मोफत दिला जाईल. त्याच्यासाठी फक्त 1 वर्षाची फीस आहे 500 रुपये. ज्यांना ही फीस भरायची आहे आणि ज्यांना मेडिकल असिस्टन्स हे चालू करायचं आहे त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे कसं चालू करायचं याच्याबद्दल मी त्या कमेंट बॉक्समध्ये माहिती देईल. पण शेळ्यांचे निर्जंतुकीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे ज्यांनी पण शेळीपालन चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळीपालनामध्ये शेळ्यांचं निर्जंतुकीकरण. त्याच्यामध्ये शेळीचं निर्जंतुकीकरण वेगळं करावं लागतं, बोकडाची डिवर्मिंग वेगळी करावी लागते, पिल्लांची डिवर्मिंग वेगळी करावी लागते, गाभण शेळ्यांची डिवर्मिंग वेगळी करावी लागते. जर हे डिवर्मिंग तुमचं व्यवस्थित आणि वेगवेगळ्या औषधांनी जर तुम्ही केलं तर तुमचा जो पिल्लांचं किंवा शेळ्यांचं वजन कमी व्हायचा जो प्रकार आहे तो होणार नाही, किंवा जो शेळ्यांचं किंवा पिल्लांचं वजन न वाढण्याचा जो प्रकार आहे तोही होणार नाही. त्याच्यामुळे शेळ्यांचं निर्जंतुकीकरण म्हणजे शेळ्यांची डिवर्मिंग ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आहे शेळ्यांसाठी कॅल्शियमची सोय. आता कॅल्शियमची सोय जर शेळ्यांसाठी तुम्ही केली तरच तुमचं शेळीपालन हे 50% सक्सेसफुल होईल. 100% होण्यासाठी बाकीच्या गोष्टी राहतील, पण 50% सक्सेसफुल होण्यासाठी कॅल्शियमचा सगळ्यात मोठा रोल आहे. आता कॅल्शियम जो आहे तो तुम्ही शेळ्यांसाठी देण्याचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे कॅल्शियमच्या विटांचा वापर करा. बाजारामध्ये हा विटा 65 रुपये किलोपासून भेटतात. ज्यांना ह्या विटा भेटत नसतील आणि ज्यांना ह्या विटा पाहिजे असतील त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ह्या पण आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. कॅल्शियमच्या विटा ह्या तुमच्या शेडमध्ये नेहमी पाहिजेत. तुम्ही केव्हाही शेडमध्ये ज्यावेळेस पण तुमच्या कॅल्शियमच्या विटा बांधलेल्या संपतील त्यावेळेस तुम्ही कॅल्शियमच्या विटा परत तुम्हाला शेडमध्ये बांधा. त्यामुळं जर गाभण शेळ्यांच्या ज्या आहेत त्या गाभण शेळ्यांच्या पिल्लांची वाढ व्यवस्थित होईल. त्याच्यानंतर ज्या तुमचे बोकड आहेत त्यांच्या हाडांची वाढ व्यवस्थित होईल. आणि जर समजा एखादी शेळी पिल्लाला जर कॅल्शियम कमी पडत असेल तर त्याला कॅल्शियमचा पुरवठा हा विटांपासून खूप लवकर होतो. त्याच्यामुळे कॅल्शियमच्या विटांचा वापर करा कॅल्शियम पुरवण्यासाठी. दुसरा प्रकार आहे कॅल्शियमचं सायरप.
कॅल्शियमचे सायरप पण बाजारामध्ये व्यवस्थित उपलब्ध आहेत. हे कॅल्शियमचे सायरप पण दरवेळेस बदलावं लागतात. प्रत्येक महिन्याला नवीन सायरप कॅल्शियमचं वापरा. ते हे सायरप पाण्यातून द्या. जे